जर एखाद्या न्यायाधीशाबद्दल आपल्याला शंका आली आहे की हे जज माझ्या विरोधात आहेत किंवा त्यांचा कल आधीच ठरलेला आहे, तर आपण त्या जजला केसमधून बाजूला करण्याची मागणी करू शकतो का? माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात नेमका असाच कोणता रिक्युजल पिटिशन दाखल केली आहे आणि यामुळे न्यायाधीशांना खरंच केस सोडवावी लागते का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिक्युजल म्हणजे काय, भारतीय कायद्यात हे कसं चालतं आणि सामान्य नागरिक म्हणून आपल्याला कोणते अधिकार आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. दिल्लीच्या दारू धोरण प्रकरणामध्ये सध्या एक मोठं कायदेशीर वळण आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्ती सोर्णकांत शर्मा यांच्यासमोर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यांनी रिक्युजलचा अर्ज दिला आहे. लोकांमध्ये गोंधळ आहे की काय आरोपीला जज निवडण्याचा अधिकार असतो की हे केवळ वेळ काढू धोरण आहे. आज आपण याच्या मुळाशी जाऊया. रिक्युजल म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर रिक्युजल म्हणजे न्यायाधीशाने एखाद्या केसची सुनावणी करण्यापासून स्वतःला दूर ठेवणे. काय सांगतो कायदा? भारतात यासाठी कोणताही लिखित कायदा नाही, पण हे एक नैसर्गिक न्याय तत्वावर चालते. संविधानानुसार कलम 14 आणि 21 प्रत्येक नागरिकाला फेअर ट्रायल निष्पक्ष सुनावणी मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे कलम 50 न्यायपालिका ही सरकारपासून आणि बाह्य प्रभावापासून स्वतंत्र असावी. कोर्टात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ॲक्च्युअल बायस, जिथे जजचा खरंच फायदा होत आहे, उदाहरणार्थ स्वतःचे शेअर्स असलेली कंपनी, जिथे प्रत्यक्ष काही नसलं तरी सामान्य माणसाला वाटतं की इथे अन्याय होऊ शकतो. अशाच प्रकारे भारतामध्ये काही निकाल आलेले आहेत, त्यावर आपण चर्चा करूया. रणजित ठाकूर विरुद्ध भारत सरकार 1987 या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की न्याय केवळ झाला पाहिजे असं नाही, तर तो झालेला दिसलाही पाहिजे. म्हणजेच जर आरोपीच्या मनात न्यायाधीशाबद्दल वाजवी भीती असेल तर रिक्युजलला विचार होऊ शकतो. तसंच आपल्या महाराष्ट्रातील अशी अनेक उदाहरणे आहेत. न्यायमूर्ती अभय ओका प्रकरण, महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर एक जनहित याचिका पक्षपातीपणाचा आरोप केला होता, जो नंतर सरकारला मागे घ्यावा लागला. NJAC केस, न्यायमूर्ती खेर यांनी बाजूला होण्यास नकार दिला होता कारण डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी नुसार ती केस ऐकणे त्यांचं कर्तव्य होतं. केजरीवालांचा मुद्दा त्यांनी असा युक्तिवाद केला की न्यायमूर्तींनी एका विशिष्ट विचारसरणीच्या मंचावर हजेरी लावली होती, त्यामुळे राजकीय केसमध्ये निष्पक्षता राहणार नाही अशी त्यांना भीती आहे. सुप्रीम कोर्टाने वारंवार इशारा दिला आहे की रिक्युजलचा वापर बेंच हंटिंगसाठी होऊ नये. म्हणजे जर आपल्याला वाटतं की हा जज कडक आहे तर आरोप करून त्यांना बदलायचं, असं चालणार नाही. रिक्युजल स्वीकारायचं की नाही हे पूर्णपणे त्या न्यायाधीशाच्या सद्विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. कोणताही पक्षकार कोर्टाला आदेश देऊ शकत नाही. सामान्य नागरिकासाठी याचा अर्थ काय? जर तुमच्या केसमध्ये जज तुमच्या जवळचा नातेवाईक असेल किंवा त्याचा त्या विषयात आर्थिक फायदा होत असेल तर तुम्ही रिक्युजलची मागणी करू शकता. पण केवळ जजने तुमच्या विरोधात एखादा आदेश दिला म्हणून तुम्ही त्यांना बदलू शकत नाही. यामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? एखाद्या न्यायाधीशाची राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी त्याच्या निर्णयावर परिणाम करते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ॲडव्होकेट विनोद राठोड तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.